चोरीतून कोट्यावधी लंपास झालेले आहेत आणि आरबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर आरोपी हितेश मेहतानं ही कबुलीही दिलेली आहे। कोविड काळापासून तो पैसे काढत होता, मित्र आणि जवळच्या व्यक्तींना पैसे वाटल्याची कबुली आता या हितेश मेहतानं दिलेली आहे। कोविड काळापासून तो पैसे वाटत होता असं या हितेश मेहतानं सांगितलेलं आहे। कोविडच्या काळात त्यानं हे पैसे काढायला सुरुवात केली अशी माहिती त्यानं दिलेली आहे। मित्र आणि नातेवाईकांना त्यानं हे पैसे वाटलं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे 122 कोटी रुपयांचा अपहार करणारा हितेश मेहता ज्यानं हजारो ठेवीदारांचे पैसे आपल्या नातेवाईकांसाठी आपल्या मित्रांसाठी मौज मजेसाठी काढून उडवलेले आहेत आणि त्यानं तशी कबुली देखील दिली आहे। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत। आपण बघतोय सचिन, अतिशय महत्त्वाची बातमी, धक्कादायक खरं तर ही बातमी म्हणावी लागेल। 122 कोटींचा अपहार या माजी मॅनेजरनं केलाय। काय या संदर्भात आता पोलीस कारवाई करतायत? नक्कीच आपण बघतोय की मोठी धक्कादायक माहिती आता या हितेश मेहता याच्या जबाबात समोर आलेली आहे। काल जेव्हा आरबीआयने बँकेच्या प्रभादेवी शाखेची पडताळणी केली त्या प्रभादेवी शाखेच्या लॉकरमधून तब्बल 112 कोटी रुपये कमी आढळले, तर जे गोरेगावचं लॉकर होतं तिथे 10 कोटी रुपये कमी आढळले। आणि जेव्हा तपास केला गेला तेव्हा बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता हे कोविड काळापासून पैसे काढत असल्याचं समोर आलं। त्यांनी कबुली जबाब दिल्याचं देखील इकडे माहिती आहे आणि त्या आधारावरती आता हितेश मेहता यांच्याकडून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांना सध्या ईओडब्ल्यूच्या कार्यालयात त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशी सध्या इकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येते। मात्र आपण बघतोय की हितेश मेहता यांनी स्वतः आरबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर आपला कबुली जबाब दिलेला आहे आणि कोविड काळापासून आपण पैसे काढत असल्याचे आणि हे सगळे पैसे त्याने मित्र आणि जवळच्या लोकांना वाटप केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आता पोलीस हितेश मेहताला अटक करतात का, कधी अटक करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता या हितेश मेहताला खरं तर अटक करून कठोर शासन करणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण हजारो ठेवीदारांचे पैसे यानं मित्र आणि नातेवाईकांवर उडवलेले आहेत। 122 कोटी त्यानं लंपास केलेले आहेत। कोविड काळापासून हा आरोपी पैसे काढत होता।